जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक। शहादा शहर व परिसरात घरफोडी व मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे। पथकाने दोघांना ताब्यात घेत 8 लाखांचा मुद्देमाल घेतला असून 15 गुन्ह्यांची उकल केली आहे। ताब्यात 13 जून रोजी एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मध्य प्रदेश मार्गाने लोणखेडा येथे 2 संशयित दुचाकीवर येत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलीस निरीक्षक पाटील यांनी पथक सक्रिय केले होते। पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली होती। त्यांची चौकशी केली असता सुक्राम कंगरसिंह वास्केल बघेल व संजय सुमलसिंह वसुनिया दोघे राहणार धार मध्य प्रदेश अशी ओळख त्यांनी दिली आहे। त्यांच्या ताब्यातील दुचाकीबाबत चौकशी करण्यात आली असता दोघांनी उडवाउडवीची उत्तरं दिली होती, परंतु पोलिसांनी कसून चौकशी केली असता दुचाकी चोरीची असल्याची माहिती दिली होती। या मोटरसायकल चोरी प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचं समोर आलंय। दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी आणखी एका साथीदाराच्या मदतीने नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तसेच अमरावती व मध्य प्रदेश राज्यात मागील काही दिवसांमध्ये घरफोडी व मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली। सदर कारवाई ही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक।